खासगी जागेच्या वादातून सौंदड गावात एका दाम्पत्याला मारहाण करण्यात आली। हे दाम्पत्य गंभीर जखमी आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या सौंदड गावातली ही दृश्य। संतोष राऊत आणि राजश्री राऊत या खासगी संस्था चालकांना जबर मारहाण करण्यात आली आहे। आपल्या शिक्षण संस्थे शेजारच्या जागेवर गावातला अज्ञात इसम बांधकाम करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यातूनच त्यांची संबंधितांसोबत शाब्दिक वाद आणि झटापट झाली। दोघांवर लोखंडी सळईनं जोरदार हल्ला करण्यात आला। हा सर्व प्रकार संस्थेतल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। ग्राउंडमध्ये गेले असता तिथं काही इसम खोदकाम करत होते, तर ते खोदकाम अडविण्यासाठी मी गेलोय। म्हटलं इथं तुमचे लीगल डॉक्युमेंट्स दाखवा, त्याच्यानंतरच इथं खोदकाम करा। तर त्या ठिकाणी त्या इसमाची पत्नी आणि तो इसम मला ढकलढुकल करायला लागले आणि मारहाण करायला लागले। सरांना मारत असताना मला पालकांनी सांगितलं, तर मी तुरंत बाहेर गेली आणि त्यानंतर अडवायला लागली की मारू नका वगैरे। तर त्यांनी जबरदस्तीने मारहाण केल्यामुळे अडवल्यामुळे मला हाताला आणि मांडीला खूप जोरात लोखंडी सळाकीने एका इसमाने खूप मारलं आहे। तर असं वाटत आहे की त्यांच्यावरून की आम्हाला दोघांनाही जीवे मारण्याच्या कट रचून ते आलेले आहेत। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। सीसीटीव्हीच्या आधारे गुन्ह्याचा तपासही पोलीस करतायत। संतोष राऊत यांनी आम्हाला त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पेनड्राईव्ह आणून दिलेला आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा लवकरच तपास चालू आहे आणि आरोपींना दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल। एका दाम्पत्याला झालेल्या मारहाणीची गावातल्या तंटामुक्त समितीनं कुठलीही दखल घेतलेली नाही। या प्रकरणातलं सत्य शोधून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होती। माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।